निघाल्याच्या नंतर तिथे पोहोचेपर्यंत सर्वांकडे पाहण्याचा दृष्टिकोन एक वेगळा बनून जातो. हे सगळे माझे आहे ना, सगळे माझ्या जरी गावचे नसले तरी माझ्या वारीत असल्यामुळं सगळ्यांशी आपुलकी निर्माण होते. अरे हा दिसला नाही, अरे ती काठी दिसली नाही, अरे ही दिसली नाही. पण हीच अवस्था पण यात्रेत गेलो, बाजारात गेलो तर होते का? नाही होत. इथं का होते? अंतरीचा भाव तुमचा बदली होतो. का सर्व सिद्धीचे कारण मन करावे कसं. इथं तुमच्या मनाला डायव्हर्शन होतं, तुमच्या मनाला दिशा दिली जाते की बाबा तू पंढरीचा वारकरी आहेस. होईन भिकारी पंढरीचा वारकरी. आता भिकारी व्हायला सांगितलं म्हणजे त्या पैशा ठिकाणी संपत्ती नाही ना. मग भिकारी मला कशाला व्हायचंय? या विषय विकारापासून बाजूला जायचं आहे आणि त्याच्यापासून आम्हाला वेगळं व्हायचं आहे. आणि मग ज्यावेळी तुम्ही असा प्रवास करत तिथं जाणार ना, निरंतर त्या पांडुरंग परमात्मा, माऊली तुकाराम महाराज यांचं अखंड कीर्तिगात तुम्ही जाणार. आणि तिथं गेल्याच्या नंतर जर तुमचा तसा भाव